सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. दलित चळवळीचे नेते किशोर तपासे यांच्या निधनाने दलित चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली असून दलित जनतेचा खरा पॅंथर हरपल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या खर्चात आणि वेळेत बचत करणारा उत्तम दर्जाचा प्लांट म्हणजेच देसाई ग्रुपचा महेंद्र रेडी मिक्स कॉन्क्रीट प्लांट. दलित चळवळीचे नेते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सच्चे पाईक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किशोरभाऊ तपासे यांचे पुण्यातील खाजगी रुग्णालयात रविवारी सायंकाळी निधन झाले. दलित चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली असून दलित जनतेचा खरा पॅंथर हरपल्याची भावना जनतेतून व्यक्त झाली आहे. किशोर तपासे हे नाव उभ्या महाराष्ट्राच्या परिचयाचे होते. सातारच्या पुरोगामी चळवळीचा चेहरा म्हणून भाऊंकडे पाहिले जात होते. विद्यार्थी दशेपासून दलित चळवळीत कार्यरत असलेले किशोर माधवराव तपासे हे दिवंगत कवी साहित्यिक नामदेव ढसाळ यांच्या दलित पॅंथर पासून ते दलित चळवळीशी जोडले गेले होते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या स्थापना केल्यापासून किशोरभाऊ आठवले यांच्याबरोबर कार्यरत होते. सातारच्या राजकारणातील कोणतेही निर्णय किशोरभाऊंना विश्वासात घेतल्याशिवाय पूर्ण होत नसत. इतका दबदबा त्यांनी सातारच्या राजकारणात निर्माण केला होता. किशोरभाऊ यांनी स्वतः कोणतीही निवडणूक लढली नाही तरी पण किंगमेकर म्हणून अनेकदा त्यांनी आपली भूमिका बजावली होती. सातारा नगरपालिकेत स्वतःचे 6 नगरसेवक देखील निवडून आणत नगराध्यक्ष देखील स्वतःच्या मर्जीतील बसवला होता. दलित जनतेवर अन्याय झाला की नेहमी पुढे असणारा हा दलितांचा पॅंथर गेली 1 वर्ष आजारपणामुळे खचला होता. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर या खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. रविवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. आज आमच्या सगळ्यांचा आधारस्तंभ आमच्याकडून गेलेला आहे. प्रत्येकाला आपापल्या भाषणामध्ये भाऊंचं कर्तृत्व सांगितलेलं आहे. भाऊंचं कर्तृत्व जितकं मोजावं तेवढं कमी आहे, तेवढं सांगायला तेवढं कमी आहे. दरम्यानच्या काळामध्ये अनेकांनी भाऊंच्या माझ्यामध्ये वादुभा या पद्धतीचं चित्र उभं केलं होतं. गेल्या कित्येक वेळापासून या ठिकाणी ज्यांनी प्रत्यक्षामध्ये कैलासवासी तपासे साहेबांच्या बरोबर या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, ज्यांनी त्यांचं कार्य फार जवळून पाहिलेलं आहे. मग ते कार्य त्यांच्या कॉलेजच्या जीवनापासून असणाऱ्या चळवळीचं असो किंवा चळवळ संपवल्यानंतर वेगवेगळ्या असणाऱ्या प्रसंगावरती असो, जीवाभावाच्या माणसाला वेगवेगळ्या संकटावर मदत करणं असो, इतकं मन भरून येतं की ज्यांनी या ठिकाणी भाषण केले त्या भाषणामध्ये त्यांच्यामध्ये असणारे जे वेदना आहेत ते समजू शकतो. एखादी चळवळ उभा करायला फार वेळ लागतो, एखादा माणूस घडायला प्रामाणिकपणे माणूस घडायला फार वेळ निघून जातो, परंतु एकदा तो घडतो, समाजाला एक चांगली दिशा देतो आणि अचानक तो ज्या वेळेला आपल्याशी नाहीसा होतो त्यावेळेला आभाळ कोसळल्यासारखं आपल्याला भास त्या ठिकाणी होतो. हजारो लोक येतात, जगतात, मरण पावतात, परंतु जो समाजासाठी जगतो, चळवळीसाठी जगतो, आंबेडकर चळवळीसाठी जो जगतो तो आयुष्यामध्ये काहीतरी सोडून जातो आणि तेच आदर आणि प्रेम आणि सन्मान आजच्या या शोक प्रस्तावाच्या माध्यमातून आपण पाहतो. मी शिवसेनेतर्फे या ठिकाणी माथाडी कामगार चळवळीतर्फे या सच्च्या लढवया कार्यकर्त्याला मनापासून या ठिकाणी आदरांजली वाहतो. जय अतिशय माझ्या वतीने व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवरांच्या वतीने आणि उपस्थित असणारे सर्व लोकशाहीतल्या आपण सर्व राजांच्या वतीने मी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माझे थोरल्या बंधूंसारखे असणारे कैलासवासी किशोरभाऊ या सर्वांना विनम्र अभिवादन करतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या यांनी म्हणजे एवढी मोठी घटना लिहिली, म्हणजे आपण जे विचार पण करू शकत
त्याच्यामुळं त्याच्या आधारावरती हा देश चालतो. तसंच व्यक्तिमत्व किशोरभाऊंचं होतं. आज या ठिकाणी मला माहिती आहे की बरेच त्यांचे माझ्या सगळ्याचे मित्रमंडळी खरोखर त्यांनी चळवळी एवढं त्यांचं संपूर्ण म्हणजे सर्वस्व बोलला म्हणतो ते फक्त त्यांचं जीवन म्हणजे चळवळच. म्हणजे त्यांचं किशोरचं नाव म्हणजे चळवळ, चळवळीचं नाव म्हणजे किशोर. आणि त्यामुळं आज मी माझी स्वतःची एक मित्र म्हणून, एक लहान भाऊ म्हणून, एक त्यांच्या कुटुंबाचा घटक म्हणून ही माझी व्यक्तिशः स्वतःची जबाबदारी म्हणून स्वीकारतो की वाटेल त्या परिस्थितीत जोपर्यंत या पृथ्वीवर मी आहे तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत किशोरभाऊंच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही माझी असणार आहे. आणि वाटेल त्या परिस्थितीत कुठेही त्यांना संपूर्ण जे काय मला करता येईल हे माझ्या कुटुंबाचं घटक म्हणून मी करेन. आज हीच खऱ्या अर्थाने भावना आदरांजली राहील. त्यांची आठवण तर आणि पोकळी तर नेहमीच राहणार. आणि मला बोलण्यापेक्षा एवढंच सांगेन की अजूनही खरं वाटत नाही. दिशा माझ्या वतीने, तुमच्या कुटुंबाच्या वतीने किशोरभाऊंना आदरांजली वाहतो. जय भीम, जय गौतम बुद्ध, जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वतःच्या कुटुंबाकडे फार लक्ष न देणार किंवा अजिबात लक्ष न देणार. महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे कुटुंबाची व्याख्या सांगताना त्यांनी ज्या पद्धतीने व्याख्या सांगितली आणि महाराजांच्या किशोरभाऊंचे संबंध अत्यंत चांगले असायचे. राजकारणामध्ये वेगवेगळे निर्णय असतात, दोस्ती जी आहे ही दोघांची दोस्ती ही फार अतूट अशा पद्धतीची होती. महाराज हे किशोरभाऊंचा फार मोठा सन्मान करायचे आणि महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. महाराजांच्या आई या आहेत त्या त्यांच्या लग्नाची पत्रिका घेऊन माझ्या सातपुडा मंदिरात आले होते. त्यामुळे किशोरभाऊंना तेव्हा होतं की समाजामध्ये परिवर्तन पाहिजे, समाजाच्या सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. आणि आज मला संधी मिळाली किशोरभाऊंच्या आदरांजली सभेमध्ये. एका बाजूला छत्रपतींच्या कुटुंबातील उदयनराजे आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र पाटील माथाडी कामगारांचे नेते. म्हणजे दलित माणूस या दोन मोठ्या कुटुंबाच्या मध्ये बसण्याची कधी कधी परिस्थिती नव्हती. तसे महाराजांचे माझे संबंध झाले. त्यामुळे ही जी चळवळ आहे, परिवर्तनाची जी चळवळ आहे, निवडणूक असतात येतात जातात, पण माणसाच्या मनावरती माणुसकी जी असते ती माणुसकी कायमची लक्षात राहणारी असते. आणि किशोरभाऊंच्या मनामध्ये माणुसकी होती. माणसामधला माणूस म्हणून किशोरभाऊंकडे सातारा जिल्हा होता. सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातले कार्यकर्ते किशोरभाऊंना अत्यंत मानायचे. कुठलाही वाद झाला तर तो कसा मिटवायचा. अण्णा वायदळेची त्यांची जोडी, अशोक उबाळे आणि तिघांची जोडी, आणि हे या तिघांची जोडी आणि दोघांची तिघांची असायची गाडी. एकाच गाडीमध्ये हे तिघे जण किंवा नंतर अण्णासाहेब कायमचे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. अण्णासाहेब वायदळे
हे मात्र समाजाचे आहे, किशोर भाऊ हे वेगळ्या समाजाचे होते, पण बौद्ध समाज आणि या सर्व समाजाला